6 मुलाकात की क्या रीज़न था, कैसे आया? त्यांनी खऱ्या अर्थाने राज्यामध्ये एक आदर्श आमदार म्हणून काम केलं, आदर्श महापौर म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचं एक गेले 40 दिवसापूर्वी ते आपल्याला सोडून गेलेले आहे. त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी भेटण्यासाठी आले. मी जरी महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यात काम करत असताना सुद्धा खऱ्या अर्थाने अशा व्यक्तिमत्वांचा त्या ठिकाणी आदर्श घेऊन आम्ही काम करतो. या मालेगाव या परिसरामध्ये म्हणजे ह्या सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे हे नेतृत्व आज आपल्या जरी नसलं पण त्यांच्या आठवणी 100% आपल्याबरोबर असतात. त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करत असताना सुद्धा खऱ्या अर्थाने असे प्रत्येक समाजातून जर नेतृत्व करणारे नेतृत्व गुण असणारे लोक जर पुढे असतील, समाजामध्ये जे जातीमध्ये जो संघर्ष उभा राहतो तो संघर्ष थांबल्याशिवाय राहणार नाही. कारण सर्व समाजाला, कारण त्यांचा जीवनपट जर आपण पाहिला, दिवाळीच्या टायमाला आमच्या सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी माता भगिनींची दिवाळी आनंदात झाली पाहिजे हा विचार करणारं नेतृत्व आपल्यातून गेलेलं आहे. त्यामुळं आज या ठिकाणी कुटुंबाला भेटण्यासाठी आलो. म्हणजे मला सुद्धा एक अतिशय दुःख झालं की अरे आपण ज्या नेतृत्वांचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अनुकरण करतो असं एक नेतृत्व आपल्यातून हरपलेलं आहे. त्या कुटुंबाला भेटण्यासाठी केलं पाहिजे. आज या ठिकाणी मी आलेलो आहे, साहेबांना सुद्धा भेटलेलं आहे, त्यांच्याशी सुद्धा माझी चर्चा झालेली आहे. पण मला एक अभिमान याचा वाटतो की हे कुटुंब समाजाला कुठे उघडं करून देणार नाही. बरोबर, त्यांच्या वडिलांनी जो आधार ह्या समाजाला, या भागाला दिलेला आहे तो आधार हे दोन्ही आमचे बंधू त्या ठिकाणी देणार हा मला एक विश्वास आणि खात्री आहे. त्यामुळे आज आपल्या ह्या नशीबबाईने आपल्यातून जरी केलेले असले पण त्यांच्या आठवणी ह्या चिरकाल आपल्यात राहतील हा या ठिकाणी मला वाटतं. आणि मी माझ्या सर्व मतदारसंघाच्या वतीने मी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. थँक्यू.